अशा स्वच्छतेचा विचार करा जी फक्त वरवरची धूळ साफ करत नाही, तर तुम्हाला आतून बाहेरून पूर्णपणे बदलून टाकते. आज आपण यात शुद्धीकरणाच्या कल्पनेचा एका वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. हो, आणि आजचे आपले स्रोत बाप्तिस्मा या ख्रिस्ती संकल्पनेवर आधारित आहेत, पण ते आपल्याला 4 वेगवेगळ्या आणि खरं तर आश्चर्यकारक प्रतीकांमधून या विषयाकडे पाहायला लावतात. अगदी. आपण एका साध्या पाण्याच्या भांड्यापासून सुरुवात करून थेट जगाचा नाश करणाऱ्या महापुरापर्यंत जाणार आहोत. आणि या सगळ्या प्रवासात आपण एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकच बाप्तिस्मा ही संकल्पना एकाच वेळी शांत, वैयक्तिक शुद्धीकरणाचं आणि हिंसक, वैश्विक न्यायाचं प्रतीक कशी असू शकते. बरोबर. आपल्या स्रोतांनुसार आपण 4 रूपकांचा अभ्यास करणार आहोत. पहिलं म्हणजे देवाच्या वचनाचा बाप्तिस्मा, दुसरं म्हणजे नोहाच्या प्रलयाचा बाप्तिस्मा, तिसरं तांबड्या समुद्राचा बाप्तिस्मा आणि चौथं योहानाचा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा. हो. आणि या सगळ्याचा उद्देश हा आहे की शुद्धीकरणाचा खरा अर्थ काय आणि श्रद्धा व कृती यांचा संबंध किती घट्ट आहे हे समजून घेणं. चला तर मग पहिल्या आणि सर्वात मूलभूत प्रतिमेपासून सुरुवात करूया. पाणी आणि वचन. स्रोत आपल्याला थेट जुन्या करारातील एका दृश्यात घेऊन जातात, जिथे याजक एका पितळेच्या मोठ्या कुंडाजवळ उभे आहेत. तिथे नेमकं काय चाललं आहे, ते इतकं महत्वाचं का आहे? ती एक अतिशय गंभीर जागा आहे. जुन्या करारातील नियमांनुसार याजकांना देवाच्या पवित्र तंबूत सेवा करायला जाण्यापूर्वी त्या पितळ्याच्या कुंडातील पाण्याने आपले हातपाय धुणे बंधनकारक होते. बंधनकारक म्हणजे कंपल्सरी? हो. आणि हे काही साधंसुधं कर्मकांड नव्हतं. जर त्यांनी असं केलं नाही तर त्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा होती. देवाच्या सान्निध्यात जाण्यासाठी बाह्य आणि आंतरिक शुद्धता किती आवश्यक आहे हे यातून अधोरेखित होतं. म्हणजे हे अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न होता. पण यातील पाणी हे केवळ स्वच्छतेसाठी आहे की त्याचा काही खोल अर्थ आहे? इथेच खरी गंमत आहे. स्रोतांनुसार हे पाणी देवाच्या वचनाचं प्रतीक आहे. जसं पाणी शारीरिक घाण धुवून काढतं, तसंच देवाचं वचन आपल्या मनातील आणि कृतींमधील पाप धुवून काढतं. अच्छा. आणि याचा थेट संबंध आपल्याला नवीन करारामध्ये दिसतो, येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतल्याच्या प्रसिद्ध घटनेशी. हो, ती घटना आठवते, जिथे पेत्र आधी नकार देतो. तो एक खूप मानवी क्षण आहे, नाही का? अगदी. तो स्वतःच्या गुरुचे पाय धुऊ देण्यास तयार नसतो. त्याला वाटतं की तो नम्रपणा दाखवतोय, पण तो एक मोठा मुद्दाच विसरत असतो. बरोबर. आणि येशूचं उत्तर खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो, जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर तुझा माझ्यामध्ये काही वाटा नाही. स्रोत इथे एक सुंदर रूपक वापरतात. ते म्हणतात की स्नान करणे आणि पाय धुणे यात फरक आहे. स्नान आणि पाय धुणे. हो. स्नान हे एकदाच होतं, जे वधस्तंभावरील तारणाचं प्रतीक आहे. त्याने तुम्ही पूर्ण शुद्ध होता. पण रोज जगात चालताना तुमचे पाय परत मळतात. बरोबर. तुम्हाला रोज परत स्नान करायची गरज नाही, पण रोज पाय धुण्याची, म्हणजेच देवाच्या वचनाने स्वतःला शुद्ध करण्याची गरज आहे. वाह. म्हणजे तारण ही एकदाच घडणारी घटना आहे, पण शुद्धीकरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. आणि यातून आपण स्रोतांमधील एका मोठ्या कल्पनेकडे येतो. श्रद्धा, कृती आणि न्याय. या स्रोतांनुसार केवळ मी विश्वास ठेवतो असं म्हणणं पुरेसं नाही, बरोबर? अजिबात नाही. उलट स्रोत यावर खूप जोर देतात की खरी श्रद्धा ही तुमच्या आज्ञाधारकपणातून आणि रोजच्या कृतीतून सिद्ध होते. तुमची श्रद्धा जिवंत आहे की मेलेली हे तुमच्या कामांवरून ठरतं. आणि हे फक्त देव आणि आपल्यापुरतं मर्यादित नाही, असंही काहीतरी आहे ना? हो, मुद्दा तोच आहे. थांबा, म्हणजे याचा अंतिम न्यायनिवाड्याशी संबंध आहे का? तो कसा असेल? स्रोतानुसार अंतिम न्यायनिवाडा हा काहीतरी गुप्त किंवा बंद दाराआड होणारी गोष्ट नाही. तो एक सार्वजनिक प्रसंग असेल. तिथे प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य, त्याच्या कृती, त्याचे हेतू, सगळं काही केवळ देवापुढेच नाही तर संपूर्ण सृष्टीपुढे. संपूर्ण सृष्टीपुढे म्हणजे देवदूत आणि वाचलेले नानव या सगळ्यांसमोर उघडं केलं जाईल. अरे देवा, हे तर खूपच नाट्यमय आणि काहीसं भीतीदायक आहे. पण असं सार्वजनिक का? याचं कारण असं दिलंय की त्यामुळे देवाचा न्याय किती अचूक आणि प्रेमळ आहे हे सर्वांना पटेल. एका व्यक्तीला तारण का मिळालं आणि दुसऱ्याला का नाही याचं स्पष्टीकरण सर्वांना मिळेल, जेणेकरून कोणीही देवाच्या निर्णयावर शंका घेऊ शकणार नाही.
म्हणजे आपल्या कृती या आपल्या श्रद्धेचा सार्वजनिक पुरावा म्हणून काम करतील. अगदी. आणि इथे एक धक्कादायक मुद्दा मांडला आहे. स्रोत असं काहीतरी सांगतात की पापांची क्षमा रद्द होऊ शकते. हे तर अनेक प्रचलित समजुतींच्या विरोधात जात आहे. याचा अर्थ तारण गमावलं जाऊ शकतं का? हा एक अतिशय वादग्रस्त पण स्रोतांमधील महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या मते देवाची कृपा तुम्हाला तारण देते, पण ती कृपा स्वीकारायची की नाकारायची हे स्वातंत्र्य माणसाला आहे. ओके. जर एखाद्या व्यक्तीने विश्वास ठेवला, त्याला क्षमा मिळाली, पण नंतर तो जाणून बुजून पापाच्या मार्गावर परत गेला आणि त्याची श्रद्धा खोटी ठरली, तर तर त्याला मिळालेली क्षमा मागे घेतली जाऊ शकते. श्रद्धा ही एक सतत टिकून ठेवण्याची गोष्ट आहे, जी कृतीतून दिसते. ठीक आहे. म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया ही वैयक्तिक आणि सतत चालणारी आहे. पण आता स्रोत आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या आणि मोठ्या स्तरावर घेऊन जातात. हो, वैश्विक स्तरावर. बरोबर. ते 2 मोठ्या विनाशकारी घटनांचा वापर बाप्तिस्मासाठी रूपक म्हणून करतात. नोहाचा जलप्रलय आणि तांबड्या समुद्राचं विभाजन. हे खूपच विचित्र वाटतं. एक महापूर जो विनाशाचं प्रतीक आहे, तो तारणाचं प्रतीक कसा असू शकतो? बरोबर. हाच तो विरोधाभास आहे जो या स्रोतांना उलगडायचा आहे. आणि याचं उत्तर तारवामध्ये दडलेलं आहे. तारू, नोहाचा तारू. हो. स्रोत सांगतायत की ते तारू म्हणजे येशूचं किंवा त्याच्या आध्यात्मिक शरीराचं प्रतीक आहे. ते मृत्यूच्या पाण्यावर म्हणजे प्रलयाच्या पाण्यावर तरंगतं. जे तारवाच्या आत आहेत ते वाचतात, जे बाहेर आहेत त्यांचा नाश होतो. म्हणजे पाणी एकाच वेळी जगाला नष्टही करतंय आणि अशुद्ध जगाला शुद्धही करतंय, एका मोठ्या फिल्टरसारखं. अगदी बरोबर. ते एका मोठा फिल्टरसारखं काम करते. आणि याचा अंतिम काळाशी काही संबंध जोडलाय का? मला आठवतंय की स्रोतांमध्ये 7 पिढा आणि काचेच्या समुद्राचा उल्लेख आहे. हे काय आहे? हे शब्द कदाचित सगळ्यांना माहीत नसतील. हो, हे थेट बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आलेले संदर्भ आहेत. स्रोत सांगतात की जसा नोहाच्या काळात प्रलय आला, तसा जगाच्या अंताच्या वेळी 7 पिढा येतील ज्या पृथ्वीवर नाश आणतील. ओके. पण जे आध्यात्मिक शरीर धारण केलेले आहेत म्हणजे हुतात्मे, ते या नाशापासून वाचतील. जसं तारू पाण्यावर होतं तसे ते या पिढांच्या वर असतील. आणि काचेचा समुद्र ते काय आहे? काचेचा समुद्र हे एक सुंदर प्रतीक आहे. ते स्वर्गीय आणि दैविक क्षेत्राचं प्रतीक आहे. जसं तारवातील लोक पाण्यावर तरंगत होते, तसेच हे हुतात्मे त्या काचेच्या समुद्रावर उभे राहतील आणि तिथून ते पहिल्या जगाचा नाश आणि त्यानंतर निर्माण होणारा नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहतील. वा, म्हणजे प्रलय हा एका मोठ्या वैश्विक शुद्धीकरणाचा आणि एका वास्तवातून दुसऱ्या वास्तवात जाण्याचा मार्ग आहे. मग तांबड्या समुद्राची कथा यात कशी बसते? ती तर गुलामगिरीतून सुटकेची कथा आहे. ती सुद्धा याच मोठ्या कथेचा एक भाग आहे. जर प्रलय हे जागतिक पातळीवरचं शुद्धीकरण होतं, तर तांबडा समुद्र पार करणं हे राष्ट्रीय पातळीवरचं शुद्धीकरण होतं. राष्ट्रीय पातळीवरचं? हो. इस्रायली लोकांनी मोशेच्या नेतृत्वाखाली तांबडा समुद्र पार केला. त्यांच्यासाठी तो मृत्यू आणि पुनर्जन्माचा क्षण होता. त्यांच्या मागचा इजिप्तचा गुलामगिरीचा भूतकाळ त्या पाण्यात बुडून मेला आणि ते एका नवीन स्वतंत्र जीवनात जन्माला आले. तो त्यांचा एक प्रकारचा राष्ट्रीय बाप्तिस्मा होता. आणि याचा हुतात्म्यांशी आणि काचेच्या समुद्राशी काय संबंध आहे? ही समांतरता खूप प्रभावी आहे. जसे इस्रायली लोकांनी मोशेच्या मागे जाऊन तांबडा समुद्र पार केला, त्याचप्रमाणे स्रोत सांगतात की हुतात्मे कोकऱ्या म्हणजेच येशूच्या मागे जाऊन तो प्रतिकात्मक काचेचा समुद्र पार करतील. अरे वा. आणि अजून एक साम्य पहा. समुद्र पार केल्यावर इस्रायली लोकांनी मोशेचं गीत गायलं. त्याचप्रमाणे काचेचा समुद्र पार केल्यावर हुतात्मे कोकऱ्याचं गीत गातील. म्हणजे दोन्ही घटनांमध्ये पाणी हे मृत्यू आणि पुनर्जन्म या दोन्हींचं प्रतीक बनतं. जुन्या जीवनाचा अंत आणि नव्या जीवनाची सुरुवात. अगदी. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे बाप्तिस्मा हा केवळ वैयक्तिक नाही, तर तो वैश्विक आणि राष्ट्रीय पातळीवरचाही असू शकतो. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळूया, जो पुन्हा एकदा खूप वैयक्तिक आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा बाप्तिस्मा. हो. स्रोत त्याला मार्ग तयार करणारा असं म्हणतात. त्याच्या पाण्याच्या बाप्तिस्माचा नेमका उद्देश काय होता? तो इतरांपेक्षा वेगळा कसा होता? योहानाचा बाप्तिस्म पूर्णपणे पश्चातापावर केंद्रित होता. पश्चाताप म्हणजे काय? तर पापांपासून मागे फिरणे, आपली दिशा बदलणे. योहान एका डॉक्टरसारखा होता, जो लोकांना त्यांच्या आध्यात्मिक आजाराचं निदान करून देत होता. निदान करून देत होता? हो. तो कायद्याचा आरसा लोकांपुढे धरून त्यांना दाखवत होता की ते किती पापी आहेत. म्हणजे तो निदान करत होता पण उपचार देत नव्हता, असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. तो निदान होता आणि येशू उपचार होता.
स्रोत स्पष्ट करतात की केवळ पश्चाताप केल्याने किंवा योहानाकडून बाप्तिस्मा घेतल्याने तारण मिळत नव्हतं. अच्छा. तारण केवळ येशूवर विश्वास ठेवल्याने मिळतं, कारण तोच पापांची किंमत चुकवतो आणि देवाची आज्ञा पाळण्याची खरी शक्ती देतो. मग योहानाचं वैशिष्ट्य काय होतं? योहानाचं वैशिष्ट्य हे होतं की तो लोकांना शेकडो वर्षांनी येणाऱ्या मशीहाबद्दल सांगत नव्हता, तर तो लोकांसमोर प्रत्यक्ष उभ्या असलेल्या येशूकडे बोट दाखवत होता. पण मग एक अत्यंत आश्चर्यकारक आणि गोंधळात टाकणारी गोष्ट घडते. येशू जो स्वतः निष्पाप आहे तो योहानाकडून पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी येतो. हे कसं शक्य आहे? यामागे काय तर्क आहे? हा एक कळीचा मुद्दा आहे. खुद्द योहानालाही हे पटलं नव्हतं. तो येशूला म्हणाला, उलट मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे आणि तू माझ्याकडे येतोस. हो, बरोबर. पण येशूने 2 कारणांसाठी हे केलं असं स्रोत सांगतात. पहिलं, सर्व धार्मिकता पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच देवाच्या नियमांप्रती आदर दाखवण्यासाठी. आणि दुसरं, आपल्या अनुयायांसाठी एक आदर्श ठेवण्यासाठी. म्हणजे हा बाप्तिस्मा त्याच्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी नव्हता. नाही, अजिबात नाही. तो मानवांसाठी योग्य मार्ग कोणता आहे हे दाखवण्यासाठी होता. आणि या घटनेचे आणखी काही प्रतिकात्मक अर्थ आहेत का? हो, नक्कीच. हा क्षण म्हणजे येशूच्या सार्वजनिक सेवेचा एक प्रकारे अभिषेक होता. जसा त्याचा बाप्तिस्मा झाला तसा पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून वाणी झाली. आणि यानंतर लगेच तो रानात परीक्षेसाठी गेला. बरोबर. आणि तिथे सैतानावर विजय मिळवून येशूने हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. त्याने सैतानाचा तो दावा खोटा ठरवला की मनुष्यासाठी देवाच्या आज्ञा पाळणं अशक्य आहे. आणि योहान गहू आणि तूस यांना वेगळं करण्याबद्दल बोलतो. त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? बरोबर. योहान भाकीत करतो की येशू येईल आणि तो मळणी करेल. गहू म्हणजे खरे विश्वासणारे आपल्या कोठारात जमा करेल, आणि तूस म्हणजे ढोंगी किंवा खोटी श्रद्धा असलेले न विझणाऱ्या आगीत जाळून टाकेल. म्हणजे इथे 2 प्रकारचे बाप्तिस्मे सूचित केले आहेत का? हो, 2 प्रकारचे बाप्तिस्मे. स्रोत सांगतात की येशू 2 प्रकारचे बाप्तिस्मे देतो. गहू म्हणजे खरे विश्वासणारे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेतात, जो त्यांना नवीन जीवन आणि शक्ती देतो. आणि तूस? तर तूस म्हणजे जे केवळ नावापुरते विश्वासणारे आहेत, ते अग्नीचा बाप्तिस्मा घेतात, म्हणजेच अंतिम न्यायाच्या दिवशी अग्नीच्या सरोवरात जातात. बापरे. पण यात स्रोत एक अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी मुद्दा मांडतात. येशूने गव्हाच्या वतीने वधस्तंभावर हा अग्नीचा बाप्तिस्मा स्वतःवर घेतला, जेणेकरून त्यांना त्याचा सामना करावा लागू नये. तरी या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका साध्या पाण्याच्या भांड्यापासून सुरुवात करून वैश्विक महापूर, तांबडा समुद्र आणि शेवटी अग्निमय न्यायापर्यंतचा प्रवास केला. या सगळ्या वेगवेगळ्या रूपकांमधून एक समान धागा कोणता दिसतो? यातली खरी विलक्षण गोष्ट ही आहे की स्रोत या हिंसक, विनाशकारी घटनांचा वापर महापूर, समुद्रात बुडणारी सेना, जाळणारी आग केवळ शिक्षेसाठी नाही, तर अंतिम शुद्धीकरणाची क्रिया म्हणून करतात. अच्छा. या सगळ्याला जोडणारा धागा हा आहे की शुद्धीकरण ही एक निष्क्रिय प्रक्रिया नाही. ते केवळ पाण्याखाली जाऊन वर येण्यापुरतं मर्यादित नाही. खऱ्या परिवर्तनासाठी या स्रोतांनुसार एका प्रतिकात्मक मृत्यूची गरज असते. तुम्हाला मृत्यूच्या पाण्यातून जावंच लागतं, तेव्हाच तुमचा खरा पुनर्जन्म होतो. आणि हे सर्व शेवटी एका निवडीवर येऊन थांबतं असं दिसतंय. अगदी बरोबर. स्रोत वारंवार स्वतंत्र इच्छेच्या कल्पनेकडे परत येतात. देवाची कृपा स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची क्षमता. त्यांच्या मते श्रद्धा ही केवळ एक मानसिक सहमती किंवा तोंडी घोषणा नाही. तो एक मार्ग आहे, एक प्रवास आहे, आणि तुमच्या कृती या वाटेवरच्या पावलांच्या ठशाप्रमाणे काम करतात. त्या दाखवून देतात की तुम्ही खरंच त्या मार्गावर चालत आहात की नाही. हो. आपल्या श्रोत्यांना पुढे विचार करण्यासाठी स्रोत सांगतात की न्यायनिवाडा सार्वजनिक आहे, जेणेकरून सर्व सृष्टीला देवाचा न्याय समजू शकेल. यातून एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर आपली श्रद्धा सिद्ध करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य, आपल्या प्रत्येक कृती आणि प्रत्येक हेतूसह सर्वांसमोर उघडं ठेवलं गेलं, तर आपल्या कृती आपल्या श्रद्धेबद्दल कोणती गोष्ट सांगतील?